जसं सांगितलं की नक्की बोलायचं तरी काय आणि कुठून आणि किती, हा एक प्रश्न पडलेला आहे. अनेक दिवस अनेक महिने त्या दिघा रेल्वे स्टेशन आपलं तयार असूनही येत आपल्याला दिसत असतं. आपण बघत असतो की अरे ट्रेन कधी येईल, ट्रेन कधी येईल. आणि ह्याच एका आशेने प्रत्येक महिन्यात असं वाटतं की आता तरी उद्घाटन होईल. पण जसं हे स्टेशन कधी सुरू होणार हा प्रश्न आपल्याला पडलेला आहे, तसंच पूर्ण देशाला पण प्रश्न पडलेला आहे की अच्छे दिन कब आएंगे. हे तर आपण खासदार साहेब 8 महिने वाट पाहतो याची, की आज उद्घाटन होईल, उद्या उद्घाटन होईल, आज वेळ मिळेल, उद्या वेळ मिळेल. वेळ काही मिळत नाही, उद्घाटन काही होत नाही. पण अच्छे दिन देखील गेल्या 9 वर्षात 10 वर्षात आलेत का? नाही आलेत. प्रत्येकाला वाटत होतं की प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये येतील. नाही, तुमच्या नाही आले, पण खोकेदारांच्या हातात आलेले आहेत. आलेत ना त्यांच्याकडे, खोकेबाजांकडे आलेले आहेत. म्हणजे अच्छे दिन आपले आले नाहीत, तुमच्या खात्यात 15 लाख दिले, जुमला होता. पण तरी देखील खोकेवाल्यांचे थोडे थोडे अच्छे दिन हे येऊन गेलेले आहेत. मी हेच सांगत होतो कालपासून आणि पहिल्या दिवसापासून. मी हे सांगतो या 2024चा की हे वर्ष आपलंच आहे आणि आपलंच असणार. पण आज नक्की ते यायला तरी काय लागलं मला. मी खासदार साहेबांना सांगत होतो की मला जाऊन पाहायचं, नक्की बघायचंय की नक्की काय तिथे असं आहे गुपित की 8 महिने हे रेल्वे स्टेशन तयार होऊन देखील उद्घाटनाला तयार नाहीये. मी सांगितलं चला इथे जाऊन पाहणी करूया. मला खासदार साहेब म्हणाले की नाही, थोडी चौकसभासारखं घेऊ आपण, लोकांशी संवाद साधूया. म्हणलं मोठं काही करू नका, कारण नाहीतर उगाच पोलीस यंत्रणेवर टेन्शन येईल की आता काही उद्घाटन जाऊन करतायत का. आहे ना, एक केस माझ्यावर झाली खासदार साहेब वरळीमध्ये. विठ्ठलजी आमच्याकडे असंच रेल्वेचंच अर्धा ब्रिज डिलाई रोडचा, आता त्याचं नाव मी डिलाई रोडवरनं डिले रोड केलेला आहे. जो ब्रिज 2021 मध्ये तयार व्हायला पाहिजे होता, 2 वेळा आम्हाला रेल्वेने सांगितलं की आमचा गर्डर चोरीला गेला. की अशी उत्तर येतात. तुम्ही विचार करा, गर्डर म्हणजे हे जे दिसतं ना तुम्हाला, हे आपल्या वरती जे लागले ह्याला गर्डर बोलतात. हे चोरीला जाऊ शकतं का? नाही जाऊ शकत. मग जेव्हा मी रेल्वे मंत्र्यांना भेटलो 2021 मध्ये, त्यांनी मला सांगितलं आदित्य थोडी चूक झाली आमच्याकडून, थोडी वेळ द्या, थोडी संधी द्या. चला 2021 गेलं, 2022 गेलं. मग शेवटी आता नोव्हेंबर मध्ये आम्ही गेलो आणि नारळ फोडला, कारण ब्रिज तयार. पण घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना वेळच नाही उद्घाटनासाठी, वेळच नाही. आणि उद्घाटन केल्यानंतर साहजिक आहे केस झाली. पण आज मी सांगू इच्छितो घाबरू नका, इथे काही बंदोबस्ताची गरज नाही, कारण इथे आम्ही घुसून पण उपयोग नाहीये. ट्रेन आम्हाला कोणाला चालवता येत नाही. पण गंमत अशी झाली, जसं आपल्याला ट्रेन चालवता येत नाही, जे आपल्या राज्यात खुर्च्यात बसले आहेत त्यांना सरकार पण चालवता येत नाही. नुसतं एक गोष्ट येते, नाही माहितीये काय, तुम्ही बघून कंटाळले असेल. पण हे असं सगळं कसं चालणार? आपलं राज्य जाणार तरी कुठे? पुन्हा करतो सवाल की जसं काश्मीर मधून 370 कलम तुम्ही हटवलं, आणि आनंदाची गोष्ट आम्ही पण पाठिंबा दिलेला त्याला, तो स्पेशल स्टेटस काढला. पण तुम्ही काही नवीन कलम, असं काही स्पेशल स्टेटस महाराष्ट्रात दिलंय का? की अन्याय जर करायचा असेल तर देशातलं एकमेव राज्य म्हणजे महाराष्ट्रच आहे, असं काही नवीन कलम तुम्ही घटनेत आणलंय का? असं वाटायला तरी लागलेलं मला गेल्या 2 वर्षामध्ये. तुम्ही मला सांगा, ह्या राज्यातून पलीकडे त्यांच्या लाडक्या राज्यामध्ये काय काय नेलं त्यांनी? वेदांत फॉक्सकॉन गेला ना आपल्या राज्यातून. इथे तरुण मुलं मुली किती आले? हात जरा वरती करून दाखवा मला. अरे सर, आता तुम्ही मला सांगा. हा बरोबर, तुम्ही पण जवळ. मला तुम्ही सांगा, आपल्यासारखे तरुण तरुणी जे आहेत त्या लोकांनी शिकल्यानंतर, डिग्री मिळाल्यानंतर जॉबसाठी जायचं तरी कुठे? देशभरातून लोक आपल्या राज्यात येतात, आपल्या महाराष्ट्रात येतात, आपल्या मुंबईत येतात, नवी मुंबईत येतात, ठाण्यात येतात, उरणला येतात. का
फक्त नोकरी पाहिजे आणि आपला महाराष्ट्र देशाला नोकऱ्या देत असतो, कारण आपल्याकडे तेवढे रोजगार उपलब्ध होत आलेले आहेत, तेवढे इंडस्ट्रीज आलेले आहेत. तशीच ही वेदांत फॉक्सकॉनची मोठी इंडस्ट्री होती, 2.25 लाख कोटीची गुंतवणूक होती, आपल्या राज्यात येणार होती. 1 लाख मुला मुलींना रोजगार निर्माण होणार होते. आपण पूर्ण पाठपुरावा करत होतो, 100% आपल्या राज्यात येणं होतं. पण सरकार पाडलं, धोका दिला. आणि धोका नुसता आपल्याला दिला नाही तर महाराष्ट्राला दिला, कारण ऐन वेळेला जेव्हा सरकार बदललं, सरकार पाडलं, त्या उद्योजकांना सांगितलं माहिती काय, जायचं कुठे, गेले कुठे, गुजरात. गुजरातची काही वेळ नाही, चांगले आनंद आहे. प्रत्येक राज्य आपल्या देशातलं प्रगतीपथावर गेलंच पाहिजे. प्रत्येक राज्याच्या प्रगती होईल तेव्हा आपला देश पुढे जाईल. पण जे आमच्या हक्काचं, जे 100% आपल्या महाराष्ट्रात येणार होतं, ते तुम्ही तिथे खेचून येताना त्याचं दुःख मला आहे. 1 लाख लोकांना जर इथे रोजगार उपलब्ध झाला असता, कदाचित आपल्या सर्वांना असेल, अनेक देशातल्या आपल्या आपल्या राज्यातल्या लोकांना इथे रोजगार निर्माण झाला असता. पण इथून वेदांत फॉक्सकॉन गेलं कुठे, गुजरातमध्ये. आणि गुजरातमध्ये गेल्यानंतर तिथे त्यांनी सांगितलं आम्हाला इथे काही परवडणार नाही, आम्हाला उद्योगच बंद करायला लागेल. नुकसान कोणाचं झालं, देशाचं झालं, देशाचं नुकसान झालं. एअरबस टाटा गेलं कुठे, मेडिकल डिव्हाइस पार्क गेलं कुठे, वन ट्रक पार्क गेलं कुठे, 40 गद्दार गेले कुठे. हे तर सोडा, हे तर सोडा, साधी आपली वर्ल्ड कपची फायनल कुठून कुठे नेली त्यांनी. आपल्या मुंबईत झाली असती, महाराष्ट्रात झाली असती, जिंकलो असतो ना आपण. आता मी ऐकतो टेस्ला तिथे नेतात. काल परवाकडे महानंदाचं ऐकू आलं मला, महानंद दूध नेतात. माझा सवाल हाच होता मग या राज्य सरकारला, अरे ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं मला कोल्ड कॉफी आणून द्यायचं, ते दूध कुठून आणणार. काय काय म्हणजे आरोप करायचे ते काही कुठच्या पातळीवर जायचं ते ठरवा तुम्ही. पण हे सगळं घाणेरडं राजकारण होत असताना एका बाजूला आपण पाहत आहे की केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, आपल्याला लढवत चाललेलं सगळ्यांमध्ये. जाती जातीमध्ये भांडणे निर्माण करतात, धर्माधर्मामध्ये भांडणे निर्माण करतात, जिल्ह्या जिल्ह्यामध्ये भांडण निर्माण करतात, शहरांमध्ये भांडण निर्माण करतात. कारण हे सगळं भांडणं जेव्हा करत असतो आपण, तेव्हा ते त्यांची पोळी भाजण्यासाठी मोकळे असतात. जिथे जिथे वाद निर्माण झाले तिथे त्यांचा पक्ष जिंकलेला आहे. पण आपण आठवण करा, जेव्हा आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं, आपण एका चांगल्या प्रगतीपथावर होतो, सुवर्णकाळ आपल्या महाराष्ट्रात येत होता, कितीतरी कामं आपण पुढे नेत होतो. आज पण मी जे सांगायला आलेलं आहे आपल्याला की मुंबई ट्रान्स हार्बर लिंक MTHL 2.5 महिने तयार आहे, पूर्णपणे तयार आहे, पण उद्घाटन झालेलं नाहीये. का तर त्यांना वेळ मिळाला नाहीये. काल काहीतरी पाहणी वगैरे करून आले, फोटोग्राफी करून आले, फोटोग्राफी पूर्ण झाली त्यांची तिथे, पण अजूनही पूर्णपणे कन्फर्म झालेलं नाहीये की MTHL तयार आहे की नाही. आणि मी पुन्हा एकदा सांगतो आज की 15 जानेवारीच्या आधी जर हे तयार झालेलं आहे आणि उद्घाटन झालं नाही तर आपल्या सर्वांना जाऊन तिथे MTHLचं उद्घाटन करायला लागेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.